नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि रणसंग्रामाला ऊत आलेला आहे प्रत्येक पक्षामध्ये. त्यातच काल ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिलेला आहे. अनेक राजकीय घडामोडी घडतात आणि याबद्दलच बोलण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर. गिरीश भाऊ नमस्कार. आज ज्या पद्धतीने शरद पवार आणि त्यांच्या सोबत अन्य 70 महत्त्वाच्या राजकीय नेत्यांवर ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक राजकीय भूकंप झालेला आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण, अवघं राजकारण या सगळ्या घटनेनं ढवळून जाताना आपल्याला दिसतंय. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता हे जाणून घ्यायचं आहे. तुमची प्रतिक्रिया काय आहे गिरीश भाऊ या सगळ्या संदर्भात? नाही, मुळामध्ये एक आपण विषय समजून घेतला पाहिजे. भूकंप वगैरेचा हा कुठलाही विषय नाही, कुठलाही राजकीय भूकंप याच्यामध्ये झालेला आहे असं तर मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. कारण हा शेवटी एक चौकशीचा भाग आहे. नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक निदर्शन करायला लागलेली आहेत. शरद पवारांच्या संदर्भात ही बातमी आल्यानंतर नाही, ठराविक ठिकाणी ते आहेत, काही ठिकाणी आहेत, कानाकोपऱ्यात काही सगळं राज्य आणि राज्यात लोकांना अपेक्षित हेच आहे की ते पारदर्शकता पाहिजे, लोकांना भ्रष्टाचार मुक्त राज्य पाहिजे, हा देश पाहिजे. आणि या अनुषंगाने 2012-13 मध्ये ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या चौकशीला सुरुवात केलेली होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सत्तेत होती, उपमुख्यमंत्री त्यांचेच होते आणि त्यावेळेला या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे. आता जवळपास 6-7 वर्ष झाले ही सगळी चौकशी सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये विलंब लागतो म्हणून किंवा ॲडिशनल काही त्याच्या तक्रारी असतील म्हणून PIL त्याच्यामध्ये झाली. अरोरा म्हणून कोणी ग्रस्त आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये PIL त्या ठिकाणी दाखल केली आणि या PIL मध्ये त्यांनी 4-5 तक्रारीमध्ये असं म्हटलेलं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी घडता आहेत त्यांचे मुख्य जे सूत्र आहेत किंवा त्या सगळ्या पक्षाच्या ज्या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत किंवा निर्णय घेणारी जी गव्हर्निंग बॉडी आहे त्याचे प्रमुख मान्य शरद पवार आहे आणि त्यामुळे माझ्या माहितीवर कलम 109, 120B या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की त्यामुळे हे सुद्धा दोषी आहेत म्हणून यांची चौकशी व्हावी असं त्यांचं त्यात म्हणणं होतं. आणि म्हणून हायकोर्टाने या अशा ऑर्डर पास केलेल्या आहेत पोलिसांना की आपण या संदर्भामध्ये ईडींना की आपण यांची चौकशी करावी. आता हे सगळं इतकं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ असताना याच्यामध्ये राज्य सरकारचा कुठेही संबंध नाही, माननीय मुख्यमंत्री मोऱ्यांचा कुठेही संबंध याच्यामध्ये नाही आहे. कोर्ट याच्यावर मॉनिटरिंग करत आहे. या संदर्भामध्ये अजितदादा पवार हे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेले होते पण तिथेही त्यांचं म्हणणं फेटाळण्यात आलं, त्यांना तिथे नाही सांगितलं आणि म्हणून मग आता ही चौकशी सगळी सुरू आहे. आता ईडीने जर चौकशीसाठी एखादी नोटीस दिली असेल पवार साहेबांना, माननीय शरद पवार साहेबांना, तर त्याच्यामध्ये एवढं की एकदम आभाळ कोसळल्यासारखं नाही मला असं वाटतंय. आता तुमचं म्हणणं तुम्ही ते सांगू शकता, मांडू शकता, तुम्ही असं म्हणताय की फार मोठं काही आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती नाहीये. परंतु तरी आज शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काही विधानं केलेली आहेत ती विधानं आपलं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे हे वेगळ्या दिशेने जाते असं दर्शवणारी आहे. त्यातलं सगळ्यात मोठं विधान त्यांचं जे आहे की आम्ही शिवरायांचा वारसा सांगतो आणि दिल्लीच्या पुढे महाराष्ट्र कधी झुकलेला नाही. तर हे असं विधान या संदर्भात येणं याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यावर भाजपचे नेते म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? मला वाटतं माननीय म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांना अभिप्रेत जे आहे त्याच पद्धतीने काम या राज्यामध्ये सुरू आहे. आपण बघितलं असेल, आपण महाराजांना अगदी लहान मुलापासून सगळे आभार होतापर्यंत सगळे ओळखतात, त्यांचा जीवन परिचय आपल्या समोर आहे, त्यांची कामगिरी आपल्या समोर आहे आणि त्यामुळे त्यांना जे अभिप्रेत आहेत तेच या देशामध्ये चाललेलं आहे. मोदीजी करतायत, त्यांना जे अभिप्रेत आहेत ते ज्या राज्यामध्ये चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही दिल्ली पुढे झुकणार म्हणजे इथे काय आता काही निजामाचं राज्य आहे का? दिल्ली पुढे जाणार नाही, मुजरा करणार नाही, झुकणार नाही असा विषय तुम्हाला मी कोणी म्हणतही नाही आहे. परंतु ज्या चौकशा वर्ष सुरू आहेत आणि त्याच्यावर जर कोणी नोटीस दिली तर फार हे शिवाजी महाराजांना अभिप्रेत नाही असं चाललेलं आहे. शिवरायांचा आहेच महाराष्ट्र शिवरायांचा आणि त्यांना जे अभिप्रेत आहे तेच काम आमचे मुख्यमंत्री करतायत, आमचं सरकार करताय, माननीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी करतायत. म्हणून तुम्ही असं काही भावना विषयावरून जसं की महाराष्ट्राला एकदम गुलामगिरीच्या खाईत टाकलेलं आहे किंवा फार तुम्हाला मुजरा करायला लावतात, मला वाटतं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. पण गिरीश भाऊ, इलेक्शन आल्या, निवडणुका आल्या की अशा पद्धतीचं मला नाही महेशजी मला एक सांगा. नाही महेशजी मला
नाही, मला एकच म्हणायचं होतं की निवडणुका आल्या अरे अशा की अशा पद्धतीने पद्धतीने शिवाजी महाराजांची 25,000 आठवण कोटीचा सगळ्याच घोटाळा राजकीय त्या पक्षांना ठिकाणी येते ना. आहे. हो, मग तेच म्हणतोय ना मी. म्हणजे मग मला आता सांगा, आता आता यांच्या पक्षाचे किती लोक आहेत? आता जलसंपदा खात्याची चौकशी सुरू आहे, मग त्यावेळेला तुम्ही असंच म्हणाल परत नोटीस दिल्यावर. म्हणजे मग आता हे काय आता का लोकांना माहित नाही काय सगळ्या गोष्टी काय झाल्यात काय गत वर्षामध्ये 15-20 वर्षाच्या काळामध्ये 25,000 कोटीचा घोटाळा म्हणजे गडबड त्याच्यामध्ये केली. तुम्ही साखर कारखाने, सूतगिरण्या आहेत, कुठल्या अजून सहकारी मिल बँका आहेत, आहेत काही. या सगळ्यांना स्टार फॅक्टरी आहे, तुम्ही सगळ्यांना तारण न घेता कर्ज देऊन टाकलं. हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. या सहकारी बँकेमध्ये जिल्ह्यावर लोकांना, तालुक्यावर, जिल्हा बँकेमध्ये कर्जासाठी किती खेटे घालावे लागतात. तिथे पैशाचा ठणठणाट आहे आणि तुम्ही आपल्या नातेवाईकांना यांना त्यांना मिळून त्या ठिकाणी विनातारण पैसे देतात. ते सगळे पैसे बुडवतायत. ते बुडाले म्हणजे तुम्ही कारखान्याचा लिलाव करतायत. मग 50 कोटीचा, 70 कोटीचा, 100 कोटीचा कारखाना 4 वर्षामध्ये तो 10 कोटीमध्ये विकतायत आणि तो तुम्हीच विकत घेतात आणि मग जोरात चालतोय तो दुसऱ्या वर्षीपासून. मग हे काय चाललेलं आहे राज्यामध्ये? आणि मी नाही म्हणत, ते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, बरोबर. म्हणून त्यांनी चौकशी लावलेली आहे. या संदर्भात PIL झालेले आहेत. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. आणि असं असताना चौकशी, आता त्यात 70 लोकांची चौकशी आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्टर म्हणून भाजपची लोक आहेत, शिवसेनेची आहेत, काँग्रेसची आहेत, NCPचे लोक आहेत. त्याच्यामध्ये काही फक्त पवार साहेब आहेत किंवा अजितदादा आहेत, दोघं असातला भाग नाही आहे. पण बाकी कोणीच काही बोलत नाही. सगळ्या चौकशी नोटिसा जाऊन ना आपणच एवढं भूकंप झाला काय ना हे झालं काय, दिल्लीच्या दरबारात जाणार नाही. अजून एक मला या ठिकाणी गिरीभाऊ एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर उपस्थित करावासा वाटतो की ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणालात की शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात सातत्याने चर्चा होते. शेतकरी जेव्हा बँकेमध्ये जातो, जिल्हा सहकारी बँक असेल किंवा अन्य खाजगी बँकांकडे जेव्हा शेतकरी जातो, त्यावेळेस त्याला कर्ज मिळायला सातत्याने अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्याला अनेक ठिकाणी नकार मिळतो आणि त्यामुळे बऱ्याचदा विदर्भातल्या विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं एक महत्त्वाचं कारण आहे की या शेतकऱ्यांना बँकांकडून किंवा शासकीय व्यवस्थेकडून मदत मिळाली नसल्यामुळे ते लोक खाजगी सावकारांकडे जातात आणि त्या सावकारी पाशामधून ते मृत्यू पाशाकडे त्यांना नेलं जातं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे 25,000 कोटीच्या कर्जाचं प्रकरण आहे आणि सर्वसामान्य जो शेतकरी कुटुंबातला माणूस त्याच्या 50,000च्या कर्जाने गळफास लावून घेताना आपल्याला दिसतो. तुम्ही एक शेतकरी कुटुंबातून आलेले राजकारणी म्हणून तुम्ही कसं पाहता याच्याकडे? तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, माझं तेच म्हणणं आहे. मग ह्या राज्य सहकारी बँका असतील, यातली अनियमितता असेल, कारखान्यांना विनाकारण, शेतकऱ्यांना तुम्ही विनाकारण काही देत नाही आणि इकडे या लोकांना हजारो कोटी रुपये तुम्ही विनाकारण देतात. 100 कोटी, 50 कोटी, 150 कोटी एका कारखान्याला तुम्ही विनाकारण कसे काय देऊ शकता तो? आणि मग तो कारखाना काढायचा, नंतर तो 10-15 कोटीमध्ये आपण लिलाव करायचा आणि आपणच ठेवून घ्यायचा आणि आपले 5-5, 7-7, 10-10 कारखाने तयार करायचे, ते जोरात चालवायचे, मग ते लगेच 2 वर्षात नफ्यात येतात. हे काही लोकांना समजत नाही का? जलसंपदासारख्या खात्यामध्ये आज एवढा मोठा सगळा अपव्यवहार झालेला आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगेल, 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी जलसंपदा खात्यामध्ये टेंडर काढलीत, हजारो कोटीची टेंडर काढलीत. 95-96% टेंडर सगळे बिलो गेलेले आहेत. मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही मला एक टेंडर दाखवा ते बिलो गेलं म्हणून. दाखवा मला तुम्ही. स्पर्धाच नाही, मनमानी करायची, आपल्या ठेकेदारांना कामं द्यायची, आपल्या मर्जीच्या लोकांना कामं द्यायची, वाटेल तसे पैसे तिथे एस्टिमेटमध्ये लावायचे, पुन्हा त्याच्यावर अभाव द्यायचे. 10%, 15%, 25%, 30% अभाव. आता सगळी कामं 5%, 10%, 20%, 25% स्पर्धा केली आम्ही याच्यामध्ये ऑनलाईन सगळे टेंडर काढायला सुरुवात केली. हा बदल नाही आहे आणि हेच अपेक्षित महाराजांनाही. आपण नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्या मागे अनियमितता झालेल्या आहेत, जे हजारो कोटी रुपयाचे शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं की त्या राज्यामध्ये महाराजांची जी आज्ञापत्र आहेत त्या आज्ञापत्रांमध्ये विशेषतः महाराजांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर एखाद्या शेतामधून जरी जात असलात तर त्या शेतातील पिकाला जरासा धक्का लागणार नाही याची सैनिकांनी काळजी घेतली पाहिजे. एखाद्या गावात जर तुम्ही मुक्काम करणार असाल तर तिथलं तुम्ही धान्य जरी घेतलं तर त्या धान्याचे पैसे त्या माणसाला दिले पाहिजेत. इतके अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन होतं. आणि आता शिवाजी महाराज हे निवडणुकीच्या निमित्तानेच चर्चेत येताना दिसतात. हे काय गौडबंगाल काय आहे? महाराजांची आठवण याच काळात यावी असं काय आहे? मी तेच म्हणतोय. आणि म्हणून मी तेच म्हणतोय की गेल्या 15-20-25 वर्षाच्या काळामध्ये ज्या सगळ्या अनियमितता झालेल्या आहेत
जी सगळी या राज्यामध्ये लूट झालेली आहे, या बँकाच्या माध्यमातून तुम्ही 25,000 कोटीच्या वर कर्ज असं विनाकारण तुम्ही लोकांना वाटून देतात, ही योग्य गोष्ट आहे का? हे अभिप्रेत आहे, त्या शिवशाहीला अभिप्रेत आहे, शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत आहे, आणि ते आपणच घ्यायचे आहेत, कारखाने आपणच काढायचे आहेत, पुन्हा लिलावामध्ये आपणच घ्यायचे आहेत 1/4 मध्ये 1/5 मध्ये 100 कोटी प्रॉपर्टी 20 कोटीत घेतली, 15 कोटीत घेतली, आणि ते लगेच जोरात पळायला लागतायत. मला वाटतं हे लोकांना कळत नाही, इतके काही लोक खुळे नाही आहेत, आणि त्यामुळे मला वाटतं याच्यावर अजिबात राजकारण करण्याची आवश्यकता नाही. कुठे सहानुभूती लोकांमध्ये तयार होणार नाहीये. मला वाटतं साधा आपल्याला विचारणा झालेली आहे. नाही, पण शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना असं वाटतंय विचारणा झालेली आहे, यामध्ये राजकारण आहे आणि निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे हा कारवाईचा बडगा उगारलेला दिसतोय. मग आता कोर्टाने कारवाई करायचीच नाही का, ईडीने कारवाई करायचीच नाही का, यांना विचारणा पण करायची नाही का? मग ते एकदा सांगून द्या की बा या एजन्सीची काही गरजच नाही, कुठल्या कोर्टाची आम्हाला गरज नाही, हायकोर्टाची, मान्य सर्वोच्च न्यायालयाची, सुप्रीम कोर्टाची, आणि आम्हाला विचारलं तर मग आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही आंदोलन करू, आम्ही ईडीच्या कार्यालयासमोर जाऊ. मला वाटतं हा चौकशा भाग आता बघा, देशामध्ये किती मोठे मोठे लोक, लालू प्रसाद असतील, चिदंबरम असेल, आता इकडे भुजबळ साहेब आमचे 4 वर्ष जाऊन आलेले आहेत ना, सगळे जाऊनच आलेत ना. आता चुका जर केल्या आहेत तर त्यांना त्रास होणार आहे, आणि मला वाटतं पुढे भविष्यात होणार आहे. तुम्ही बघतायत आता चित्र बदललेलं आहे देशाचं, किती पण एकीकडे काही लोकांना त्रास होताना दिसतोय. काम मोदीजी करतायत, सेंट्रल गव्हर्नमेंट करताय. मला त्या संदर्भात एक प्रश्न विचारावासा वाटतो की एकीकडे अशा पद्धतीने काही लोकांना त्रास होताना दिसतोय, आणि दुसरीकडे भाजपकडे प्रवेश घेण्यासाठी येणारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधला लोंढा सुद्धा वाढताना दिसतोय. तर हे काय दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का याच्यामध्ये? नाही, तो वेगळा भाग आहे, आणि आम्ही त्यातही सांगितलं की ज्याच्या ईडीच्या चौकशा आहेत त्याच्यावर गंभीर आरोप आहे, अशा लोकांना आम्ही कोणाला घेत नाही. आमच्याकडे तर लाईन एवढी मोठी आहे की मी तुम्हाला तर सांगू शकत नाही. म्हणजे याची 83 आमदार मोजून येतं, 65-70 लोक लाईनीतच आहेत की आम्हाला घ्या, पण आम्ही त्यांनाही सगळ्यांना घेऊ शकत नाहीये. आम्ही तेही तपासूनच घेतो आहोत, अशातलाही भाग नाही आहे की घ्या कोणी या चालू द्या म्हणून, असातला विषय नाही आहे. परंतु आमच्याकडे बंधनं आहेत, आमच्याकडे आम्ही त्यांना जागा देऊ शकत नाही, कारण ते सिटिंग आमदार आहेत, 2-2, 4-4 टर्मचे आहेत, 5-5 टर्मचे आहेत, नवीन आहेत, जुने आहेत, पण आम्ही त्यांनाही घेऊ शकत नाही. परंतु यावरून आपल्याला लक्षात येत असेल की या ठिकाणी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही मुळामध्ये. यांचे सगळे उजवे डावे जवळचे वगैरे सगळे जे आज बोलतायत त्यांच्याकडून ते उद्या पण इथे यायला तयार आहेत, आमच्याकडे यायला तयार आहेत, पण आता मी बोलत नाही, वाचना करत नाही, पण तेही थकून गेले विचारून आम्हाला सगळेजण. पण इथे त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही. सगळी आपलीच घराणेशाही, आपलीच दादागिरी, आपलाच बोलबाला, लोक याला कंटाळलेले आहेत, आणि म्हणून सगळे जवळचे जे सगळे लोक आहेत 80% लोक तर सोडून गेलेत. कोण राहिले तिथे मला सांगा तुम्ही? गिरीश भाऊ, या विषयावर आपली जी चर्चा सुरू आहे ती अशी आपण सुरू ठेवणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली चर्चा सुरू ठेवू. मंत्री गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ, आपण आता एकूणच म्हणजे शरद पवारांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात बोलत असताना एक गोष्ट सातत्याने चर्चिली जाते, ते म्हणजे येणाऱ्या निवडणुकीवर या घटनेचा काय परिणाम होणार, आणि येणारी निवडणूक जी आहे या निवडणुकीवर म्हणजे ईडी अस्त्र हे महत्त्वाचं ठरणार आहे का? कारण राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांच्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यावर हे अस्त्र जाऊन आदळलेलं आहे. तुम्ही काय या संदर्भात तुम्ही काय बोलू इच्छिता? आधी मला एक स्पष्ट करायचं आहे की हे अस्त्र जे आहे हे काही ईडीचं किंवा पोलिसांचं अस्त्र नाही आहे. हे कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्या कोर्टाच्या सांगण्यानुसार सगळी ही कारवाई या ठिकाणी चाललेली आहे. आपल्याला मी पुन्हा सांगेल, हायकोर्टामध्ये ज्यावेळेला एकदा दाखल करा त्यावेळेला म्हटल्यावर अजितदादा पवार स्वतः सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी फेटाळलं आणि चौकशी करा. पोलिसांना कोर्टाने स्ट्रिक्ट सांगितलं की या संदर्भात चौकशी करा, तेवढे दाखल करून घ्या. पवार साहेबांचं नाव येत नाहीये, बरोबर आहे, डायरेक्टर नव्हते, चेअरमन नव्हते, परंतु पिटिशनर ज्या वेळेला 4-4 वेळा म्हणतोय आणि तो त्या ठिकाणी कागदपत्र देतोय की बाबा यांच्या म्हणण्यानुसार हे झालेलं आहे, संगनमताने झालेलं आहे. मी सांगितलं कलम 109, 120 नुसार या ठिकाणी ती कारवाई याच्यामध्ये झालेली आहे आणि नोटीस दिलेली विचारणा झालेली आहे. मला कळत नाही, नुसतं विचारणा आपल्याला झाल्यावर या ठिकाणी एवढं आपण तागा करण्याची गरज नाही, आवश्यकता नाहीये. आणि याच्यामध्ये 70 लोक आहेत, हो सगळे नेते आहेत, अनेक माजी मंत्री त्याच्यामध्ये आहेत, हो, आणि सगळे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये. ते कोणीच काही म्हणत नाही आणि आपण उगाच याच्यामध्ये आम्हाला का.
मला वाटतं आता शेवटी आपण इतके वर्ष राज्य केलेलं आहे, काही गोष्टीमध्ये मागची अनियमितता असेल, झाली असेल, विचारणा होणार आहे. शेवटी कोर्ट आहे, न्यायदेवता आहे, हे विषय सगळे न्यायप्रविष्ट आहे. आता खूप ट्रान्सपरन्सी सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आता PILच्या मध्ये माहितीचे अधिकार झाल्यापासून तर सगळ्या गोष्टी उघड होत आहेत. आता मग ते असेल अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असेल. चिदंबरम सारखे इतके मोठे नेते सुद्धा आज कुठे आहेत? लालू प्रसाद यादव आता कुठे जाऊन बसलेले आहेत ना सगळे. अनेक लोकांची मी नावं घेऊ शकतो त्या राज्यातल्या बाहेरच्या, पण आता हे चाललेलं आहे. म्हणून मला वाटतं की या विषयाला वेगळं वळण किंवा आणि राजकीय काही सहानुभूती किंवा याचा परिणाम मला वाटतं अजिबात होणार नाही. लोकांना जे अभिप्रेत आहे तेच या ठिकाणी चाललेलं आहे, या राज्यामध्ये चाललेलं आहे. मोदीजींवर लोकांचा विश्वास आहे. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी येते, पारदर्शकता येते, भ्रष्टाचार मुक्त करण्याचं स्वप्न जे मोदींनी बघितलेलं आहे, लोकांना सांगितलेलं आहे, ते प्रत्यक्षात उतरताना लोक बघत आहेत. आणि म्हणून या माध्यमातून कॅशलेसचे व्यवहार असतील, आपण बघितलं असेल सगळी ट्रान्सपरन्सी असेल, सगळ्या पद्धती बदललेल्या आहेत. टेंडरमध्ये सुद्धा मी सांगितलं की आता सगळ्या ऑनलाईन आहेत. आता कोणालाच काही करता येत नाही. पूर्वी कसं होतं, जो माझ्याकडे येईल, जो आधी देईल त्याचं टेंडर उचल, तू इथून घे फाईल जा. आता तसं कुठेच राहिलेलं नाही. पूर्ण पारदर्शकता आम्ही याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून जे आपल्याला अभिप्रेत आहे ना, हा शेवटी पैसा गोरगरीब लोकांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या टॅक्समधून आलेला आहे. हा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहेच. आणि म्हणून मला वाटतं की आता या पुढच्या काळामध्ये ज्यांनी अनियमितता केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत. तुम्ही किती म्हणा, नाही म्हणा, हो म्हणा, पण लोकांना या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही काही म्हणालात दिल्लीच्या दरबारात त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल मुद्दे घालू नका, पण चुका झालेल्या असतील. भ्रष्टाचार मुक्त भारताची जी संकल्पना आहे ही अण्णा हजारेंचं जे आंदोलन 2014च्या आधी सुरू झालं होतं दिल्लीमध्ये, त्यानंतर खऱ्या अर्थाने हा विषय चर्चेत आला. आणि नरेंद्र मोदी यांच्या एकूणच म्हणजे निवडणूक प्रचाराची जी सगळी सूत्र होती ही या एकाच घोषणेभोवती फिरलेली आपल्याला दिसली. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत असताना दिसतात. परंतु तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात, जलसंपदा खात्यातील सगळ्यात मोठा जो भ्रष्टाचार आहे आणि ज्याने महाराष्ट्राच्या विकासावर विपरीत परिणाम केलेले आहेत, त्या घोटाळ्यासंदर्भात काय आहे, त्याची चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, त्यातल्या जे दोषी आहेत त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झालेली दिसत नाही. जलसंपदाच्या बाबतीमध्ये जलसंपदाच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आपणही बघितलं असेल की त्या संदर्भामध्ये कोर्टच मॉनिटरिंग करत आहे. गोशीखुर्दच्या बाबतीमध्ये विदर्भातले असतील, कोकणातले असतील, एवढ्या मोठ्या अनियमितता आहेत. आणि त्या संदर्भामध्ये आता ACBच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. थोडा वेळ लागतोय. म्हणजे आम्ही आता जर घाई केली तर तुम्ही परत म्हणाल की काय आता काय चाललंय. आम्ही काहीच म्हणत नाही. आम्ही जे तुमच्या विरोधी नाही, आम्ही म्हणजे आपल्याला नाही म्हणत आहे मी. नाही, आपल्याला नाही म्हणत आहे मी. आमच्या नाही म्हणजे मी आपल्याला म्हणत नाही. आपल्याला म्हणजे आपल्याला उद्देशून मी त्यांना म्हणतोय. परंतु परत तेच विषय सुरू होतील. आता या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. याच्यामध्ये FIR दाखल झालेत, याच्यामध्ये किती लोकांच्यावर चार्जशीट दाखल झालेत, याच्यामध्ये अधिकारी जेलमध्ये गेले, याच्यामध्ये ठेकेदार जेलमध्ये गेलेत. आता तत्कालीन मंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा चार्जशीट त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यावेळेला असंच चालतं की तुम्ही यांना दाबून मारतायत. मग मला सांगा, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायचीच नाही का? हा जनतेचा पैसा आहे शेवटी. असं नाही आहे एवढे हजारो कोटी तुम्ही विनाकारण, तुम्ही एखाद्या माणसाला विनाकारण काही 50,000 रुपये जर देतात का? मग तुम्ही 100 कोटी विनाकारण लोकांना कसे काय देऊ शकता तो? मग हा राजू लूट नाहीये पैशाची जनतेच्या. आणि आता या पुढच्या काळामध्ये चालणार नाहीये. जे आम्ही सुपर पॉवर महाशक्ती होण्याचं देशाचे स्वप्न पाहतोय ते अशा कामातून चालणार नाही. आणि म्हणून आपण मोदीजींचं काम बघतात. देशभरामध्ये काय चाललंय, जगभरामध्ये आज देशाचं नाव कुठे चाललेलं आहे. परवा अमेरिकेमधलं चित्र आपण बघितलं असेल. हे स्वप्नागत वाटत होतं परवा की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तासभर मोदींच्या बाजूला उभे आहेत. हे म्हणजे स्वप्नासारखे सगळे. परंतु हे चाललेलं आहे. आणि कशामुळे? तर या सगळ्या पारदर्शकतेमुळे, या निर्णयामुळे. आणि सगळा देश बदलतोय, आपण महाराष्ट्र बदलतोय. आणि अशा वेळेला आपण नोटीस गेली म्हणून एवढा गदारोळ करावा आणि मग राजनीतिक फायदा होणार की नाही होणार, काय होईल ते होईल. पण मला वाटतं त्या गोष्टींचा सोक्षमोक्ष एकदा लागला पाहिजे ना. आणि याच्यावर सगळं कोर्ट मॉनिटरिंग करताय ना. धन्यवाद गिरीश भाऊ, मुख्यमंत्री नाही करत त्याच्यामध्ये. तुम्ही आलात आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपली मतं इथे व्यक्त केली. लोकसंग्राम हा जो निवडणुकीचा सगळा विचारांचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे मतप्रवाह आहेत त्यांच्या चर्चांचा हा संग्राम असा पुढे चालत राहणार आहे. आपण सातत्याने या भागामध्ये भेटत राहूया. धन्यवाद.